नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? दिवाळीचा सण जोरात झाला की नाही? दिवाळी 5 दिवस होती ह्या वेळेला. एकात एक सण आला नाही. 5 दिवस भरपूर मज्जा केली. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की मुलांनो, मी कोरोनाच्या काळापासून तुम्हाला गोष्टी सांगते. कोरोनाच्या काळात मी तुम्हाला रोज गोष्ट सांगत होते. पण जेव्हा शाळा सुरू झाली, तेव्हा मी फक्त शनिवारी गोष्ट सांगते. परंतु मला म्हणावे तितके तुम्ही लाईक देत नाही. तुम्हाला माझी गोष्ट आवडते ना? माझ्या गोष्ट सांगण्यामध्ये काही चूक होत असेल, तर तुम्ही मला सांगू शकता. आणि मुलांनो, तुम्हाला जर माहित नसेल कुठे लाईक करायचं, तर मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा, हा व्हिडिओ आहे माझा. हा व्हिडिओ तुम्ही चालू केला की नाही गोष्ट ऐकायला? गोष्ट ऐकायला चालू केला की इथे तुम्हाला एक लाईकचं चिन्ह येतं बघा, वरती अंगठा केलेलं. तिथं तुम्ही टच करायचं, म्हणजे मला लाईक पडतील. तुम्ही मला लाईकच करत नाही, मग मला कसं काय कळणार की माझी गोष्ट तुम्हाला आवडते की नाही आवडत? मुलांनो, लाईक केलं तर मलाही समाधान. मला दुसरी कसली अपेक्षा नाही. फक्त तुम्ही लाईक करावं, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझी गोष्ट आवडलेली आहे. म्हणजे मला आनंद वाटेल. दुसऱ्या गोष्टी सांगायला मला प्रोत्साहन मिळेल. आज आपला शनिवार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे भाऊबीज. मुलांनो, भाऊबीज हा वर्षातनं एकदाच सण येतो. आणि त्यावेळेला भावाने बहिणीकडे नक्की जेवायला जायचं असतं. मग ती भावाला औक्षण करते. आपल्या भावाला आयुष्य वाढावं म्हणून ती त्याला औक्षण करते, त्याला जेवू घालते. आणि म्हणून त्या दिवशी भाऊबीज करतात बर का. यम आणि यमी हे दोघं बहीण भाऊ होते बर का. पण यम म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं? भीती वाटते की नाही? यम म्हणजे मृत्यूची देवता. मग त्याला कुणी घरीच बोलवत नाही. यमीचं लग्न झाल्यावर तिच्या घरचे त्या यमाला कधीच बोलवत नव्हते. वर्षानुवर्ष झाले तरी यम आपल्या घरी आला नाही. मग एक दिवस तिला खूप वाईट वाटतं की आपल्या भावाने आपल्या घरी यावं, आपल्या हातचं जेवण करावं. म्हणून ती भावाला विनवणी करते, देवाला नमस्कार करून सांगते की माझा भाऊ आज माझ्या घरी जेवायला यायला पाहिजे. आज दिवाळीचे दिवस गेलेत, दिवाळीच्या एखाद्या तरी दिवशी माझा भाऊ माझ्या घरी यावं. म्हणून ती यमदेवाची प्रार्थना करते. आणि यमदेव म्हणतो की बरं यमी, मी आज तुझ्याकडे जेवायला येईल बर का. आणि तो दिवस असतो द्वितीयेचा. द्वितीया म्हणजे बीज, बीज म्हणजे भाऊबीज. आणि मुलांनो, मग त्या दिवशी यमी लवकर उठते, स्नान करते मस्तपैकी, आणि छान छान पदार्थ करते बर का. पंचपक्वान्न करते जेवायला ती. आणि मग यम तिच्याकडे येतो. तिच्याकडे यम आल्यानंतर तिला खूप आनंद होतो. मग ती त्याला पाटावर बसवते, सुगंधी उठणं लावते, त्याला आंघोळ घालते. आंघोळ केल्यावर त्याला पंचपक्वान्नाचं जेवण देते आणि त्याचं औक्षण करते. मग यम काय म्हणतो की इतक्या दिवस मी तुझ्या घरी यायला भीत होते की नाही, कारण मला सगळेजण यमा मृत्यूची देवता म्हणतात, म्हणून मला तुझ्याकडे यायची भीती वाटत होते. पण मी तुला आज वचन देतो की जो भाऊ बहिणीच्या घरी येऊन जेवण करेल, त्या दिवशी मी वाईट दृष्टी कुणावरही टाकणार नाही. आणि त्याला आयुष्य वाढेल, त्या भावाला आयुष्य वाढेल. म्हणून मग प्रत्येक भावानी भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडे जाऊन जेवण करावे, औक्षण करून घ्यावे. म्हणजे बहिणीला आनंद होतो आणि भावाला आयुष्य वाढतं. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.